चलो नेक्स्ट. अनेक चित्र निघाली. काही पुसून काढली, काही मुलींनी पुसली, पुन्हा नव्याने काढली. आणि ही दप्तरमुक्त शाळा खरी की खोटी? आज पुस्तक नाही पण अभ्यास होतोय. अभ्यास झाला गणिताचा, तोही परफेक्ट. अभ्यास झाला स्पेलिंगचा, तोही होईल. स्पेलिंग पण पाठ होईल. वय जरी लहान असलं तरी व्हिज्युअलायझेशन करून यांनी आज जी चित्र रेखाटली त्यांच्यासमोर कुठलेही चित्र रोल मॉडेल म्हणून नव्हते. त्यांना फक्त निरीक्षण करायला लावलं वरांड्यामधील झाडाझुडपांचं, समोर असलेल्या मैदानाचं, शाळेचं, इमारतीचं चित्र तुमच्या समोर आहे. व्हिज्युअलाइज करायला लावले भौमितिक आकार, चित्र तुमच्या समोर आहे. व्हिज्युअलाइज करायला लावले मैदानातील, पकड व्यवस्थित बेटा, काढा, असं व्यवस्थित मांडा. ही चित्र सगळी आहेत त्यांनी पाहिलेली, निरखून पाहिलेली. अशी एकही गोष्ट सुटली नसेल त्यांच्या नजरेमधून. मंदिर पण दिसलं का बेटा तुला? मंदिर आहे का मैदानात? माहीत नाही. झेंडा मात्र लावण्यासाठीचा आहे. सूर्य दिसला नसेल पण ही फुलं दिसली त्यांना. फुलांभोवती गोंगावणारी फुलपाखरं दिसती नसतील, परंतु रंगीबेरंगी फुलं, हिरवीगार झाडं, त्यात लपलेले भौमितिक आकार आणि त्यात रंगून गेलेली ही मुलं. दप्तरमुक्त शाळा पुढे निघाली खेळ खेळण्यासाठी. हा आहे एक खेळ ज्याच्यात चित्र माशाचा आहे, शब्द मात्र वेगळाच. चित्र कपाचं आहे, शब्द मात्र वेगळा. कन्फ्यूज करूया. फोकस